नमस्कार. आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा दाखवणार आहे. तुम्ही याआधी हे ठेचा केला असाल, खाल्ला असाल, पण माझ्या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा. कारण हा ठेचा केल्यानंतर दुसरी भाजी करायची आपल्याला गरजही भासत नाही. रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी येथे 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या अखंड अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. साधारण लहान मोठ्या साईजच्या एक 20-25 होतील. आता ह्या मिरच्या मी गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती अगदी काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. हे सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून पटदिशी ह्या मिरच्या भाजल्याही जातात आणि खूप आपल्याला अगदी करपू नाही द्यायच्या आहेत. हे पाय इतपत झाले की आपल्याला ही मिरच्या आता काढून घ्यायच्या. जसं भाजेल तशा मिरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं मी आता सगळ्या मिरच्या अशा भाजून घेणार आहे. हे पहा, या ठिकाणी मी ह्या सगळ्या मिरच्या अशा भाजून घेतलेल्या आहेत. आणि एवढ्या मिरच्यांसाठी मी साधारण एक 20-25 लहान मोठ्या साईजचे लसूण पाकळी, पाव कप भाजलेले शेंगदाणे, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. आणि आता एक खलबत्ता घेऊन याच्यामध्ये मी ह्या लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि आपण आता ह्या भाजलेल्या हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. जेवढे आता ह्याच्यामध्ये बसतील एवढ्या मी सुरुवातीला घालणार आहे आणि उरलेल्या मी पुन्हा घालून ठेचून घेणार आहे. हे आपल्याला आता छान ठेचून घ्यायचं आहे. याच्यामधले जिरे, मिरची, लसूण अगदी एकजीव झाले पाहिजे इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे सुरुवातीला बारीक झाल्यानंतर मी याच्यामध्ये हे आता उरलेल्या ही मिरच्या घालून त्याही छान ठेचून घेणार आहे. तुम्ही ह्या मिरच्या याच पद्धतीनं ठेचून घ्या. शक्यतो मिक्सरला लावू नका, कारण या पद्धतीनं खूप छान टेस्ट येते. हे पहा, अगदी आपलं छान आता बारीक झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे शेंगदाणे घालून तेही चांगले ओबडधोबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी खूप बारीक त्याचे करायचे नाही आहेत, अगदी तुकडे तुकडे राहिले पाहिजे इतपत आपल्याला अगदी हलक्या हाताने वरवरचं असं ठेचून घ्यायचं आहे. आपलं आता हे छान असं ठेचून झालं आहे. हे पहा, आपल्याला इतपत असं हे ठेचून घ्यायचं आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. यानंतर मी तवा घेऊन तव्यामध्ये एक 5-7 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडं जास्तच घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर मी इथं 5 ते 6 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत ते घातलेले आहेत आणि थोडासा मी हिंग घातला आहे. आता हे 2 मिनटं आपण छान असं परतून घेऊ अगदी रंग बदलेपर्यंत. हे पहा, थोडा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये आपण हा ठेचलेला ठेचा घालून घेऊ. आता हे छान आपल्याला एक 2-3 मिनटं छान वर खाली असं छान भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्ध्यातली अर्धी लिंबूची फोड घेऊन ती आता पिळून घेत आहे. तुम्ही ही स्टेप आवर्जून करा, कारण लिंबामुळं ठेचा तिखटही कमी लागतो आणि चवीलाही खूप छान लागतो. हे 2 मिनटं परतल्यानंतर आपण आता गॅस बंद करू. आपला ठेचा आता तयार झाला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.